तू तो आत ह्याच्यात काय काय घातलं मी असा चालू आहे. टी शर्ट अजून एक घेतो हे ना दुखले थंडीने सगळे क्लिअर घातलं ते तर बघ. 1 2 3 ओके. सध्या जवळपास वाजलेत संध्याकाळचे 6:30. आता आपण निघालो आहे ते म्हणजे कोकण कडाला. डिटेलमध्ये तुम्हाला समजवतो, खूप घाई ते. स्वतः आपण निघालो आहे ते म्हणजे एक ट्रेकिंगला पण बोलू शकता, बाईक राईडला पण बोलू शकता. एवढा लेट का निघालो आहे त्याचं रिझन मी सांगेलच. पहिले ना आपल्याला एक घाई आहे. पहिले जे नमुने आहेत ना आजच्या राईडला आपल्यासोबत, आजच्या ट्रेकला आपल्यासोबत, त्या लोकांना कलेक्ट करू आणि भेटू. आणि माझी गाडी, तर तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल की माझी गाडी कुठे आहे. तर माझी गाडी आपण डेव्हिलची ते लावली आहे ऑलरेडी आणि हे दादाची गाडी घेऊन चाललो आहे. कारण की आम्ही चाललो आहोत 4 जणं इकडनं टुवर्स ठाणा टू नाशिक कोकणकडापर्यंत. सो इकडनं कोकणकडाचा बोलाल ना तर जवळपास 180 किलोमीटर आहे. आणि आपला निघायचा टाईम होता 4चा, पण ॲज युज्युअल लेट झाला. बट ठीक आहे, काय फरक नाही. असं पण जाऊन आम्हाला ट्रेक नाही करायचं आहे. आज आम्हाला फक्त जाऊन हॉटेल शोधायचं आहे, रात्रीचं स्टे घ्यायचं आहे आणि आराम करायचा आहे जेवढा पॉसिबल होईल तेवढा. आणि उद्या सकाळी ट्रॅक चालू करायचं आहे. दॅट्स वाय आम्ही एवढा लेट निघालो. तर आपला राईडचा टाईम तर तुम्हाला माहिती आहे, आपण किती वाजेपर्यंत निघतो. लेट्स स्टॉप हिअर. आपली गँग इकडेच आहे. काय सीन? 2 रूट आहेत, कोणता बेटर वाटेल तुला बघ. मधला हा कुठला आहे? सरळ आहे ना? पडगाव, वाशिंदे, शेंगे, पुरे भिवंडी. हा जो सिलेक्ट केला तोच सर. ठीक आहे. हा मधला ना कल्याणवाला ट्रॅफिक भेटेल खूप. सगळीकडेच भेटणार आहे. 8 आम्हाला सगळीकडे ट्रॅफिक भेटेल असे पण. ओके. ऑल माईक बिग सेट, मॅप पण सेट झाला आहे. चलो भेटो. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा लक्ष ठेव. चलो. आता ना सगळ्यात गांडडा सीन एकच होणार आहे ना, मला जी ट्रॅफिक जी फेस करायला लागणार आहे 8 आम्हाला निघाल्यावर. आणि मी त्यात जॅकेट का घातलं का माहीत, कारण की जॅकेटमुळे ना अजून गरम होणार आहे मला. ओके. सो एक सीन करतो. फर्स्ट ऑफ ऑल ना हा पूर्ण जो झंझटमारीचा एरिया आहे ना हा सगळा क्लिअर करतो. त्यानंतर स्टोरीमध्ये येतो मी. का हॉर्न देतो एवढा? हॉर्न मारून काय ट्रॅफिक क्लिअर होणार आहे? आता आम्ही निघालो आहे ते म्हणजे मी आणि डेव्हिल आपल्या दादाच्या गाडीवर आहे. दादाने गाडीला नाव का नाही ठेवले अजून, आपण ठेवा का काय? आणि दुसरी ती म्हणजे बघते तर आपला छावा इकडे या साईडला. आता वाजलेत 6, 7, 8, 9, 10, 11. लेट्स डू इट. 11पर्यंत काही करून तिकडे पोचायचं आहे. 11ला हॉटेल शोधून रात्री जेवून बिवून आराम करून परत 3-4 वाजता आपला ट्रेक चालू करायचं सकाळी. जर 3-4 वाजेपर्यंत ट्रेक नाही चालू केलं ना तर फायदा नाही काहीच. ट्रेकिंगचा पॉईंटच नाही मग काय होणार दुपारी केलं तर. सो माझं तर हे प्लॅनिंग आहे. बाकी आता बघू काय वरच्याने आपल्यासाठी काय वाढून ठेवलं नक्की. हो जर फिलिंगसाठी थांबेल ना तिकडे मी तुम्हाला आता अपडेट देतो. आता थोडं कवर करून घेतो. ट्रॅफिकमध्ये जरा रेमटो होतो काय ना, हळूहळू गेलो की अजून लेट होईल आम्हाला. आणि मी हळू चालले की अथर्व अजून हळू चालवेल. पाहिजे अथर्व चालवतो गाडी, पण एवढा लॉंग डाऊट आहे चालवेल की नाही. पण ठीक आहे, आपण त्याला घेऊन चालवू. काय सीन नाही. आपल्या गाडीला ते यावेळेस ना लाईट आहे पॉवर, म्हणून मी मुद्दाम दादाची गाडी याच्यासाठीच घेतली की दादाने ना गाडीला लाईट्स बीट्स मस्त लावून घेतले. सो काय सीन नाही नाईट राईडला. चलो भेटतो आता ट्रॅफिक क्लिअर करून. ओके. हाँ साधा तो 1000 काढा तो. 1000 आलं तर पाहिजे माझ्या कॅल्क्युलेशनने. आणि या बाईकने सेम उलट ही चांगली देते त्यापेक्षा. बाय. आगे 32 और पीछे 38. ओके. सो आता फिलिंग तर करून घेतले पद्धतशीर. आता फक्त निघू, कारण काळं होत आलं पाहिजे. ट्रॅफिक एवढी घाणेरडी ट्रॅफिक आहे ना भाई, मला तर वाटते. आणि हे लोक चढून तर मंदिरात थांबतात. हां तेच बोलतोय. तुम्ही आता ठरवताय प्लॅन?
बसल्या बसल्या कसं जायचंय कुठे जायचंय असा मारीन ना. अथर्व ते लाईटचं बटन आहे पुढे, हां चालू कर हवं तर. हे व्हाईट आहे आणि हे येल्लो आहे. चल ओके. इट्स 7:05. पडगा टोल नाका वी रिच फायनली. 1 तास जवळपास. हां बरोबर 6ला. हां तरी बरे आलो. 6 वाजता पण एरियातून निघालो. 1 तास झाले आणि पडग्याला पोचलो. स्पीड मस्त मेंटेन ठेवायला भेटली. ट्रॅफिक असून पण, घाणेरडा रोड असून पण आपली बाईक आहे जसं की मी आधी डिक्लेअर केलं ॲडव्हेंचर बाईक आहे आपली. आपण कुठे थांबत नाही. आणि अजून मोठी जी किक लागते ना मला, माझं ठीक आहे मी चालवते रेमटं ते सगळं करते. असाला अथर्व ना काय खाऊन आलं काय माहीत पण मॅक्स रेमटं होते. बरा आहेस ना? नक्की सोमचाच भाऊ आहेस ना? तू नक्की सोमचाच भाऊ आहेस ना? मागे चालवायची गाडी, मागे चालवायची असते. सोम 5 किलोमीटर मागे राहतो कमीत कमी. रोज आता कसारा घाटाच्या इथे पोचलोय. अपडेट द्यायला जर रात्री निघालो तर अपडेट द्यायला भेटत नाही. ब्लॉगिंग पण करायला एवढं भेटत नाहीये. फक्त थांबलो एक मित्र येणार इकडे. ॲक्च्युली प्लॅन पण प्रॉपर बनला नाही आमचा. अचानक आमचा सकाळी 12-1 वाजता प्लॅन बनलाय आणि आता संध्याकाळी आम्ही 5-6 वाजता निघालो. लेट सी बघू. तिला ते सीन काय माहिती आहे का, आमचा प्लॅन जसं की मुलं अचानक भयानक बनलेला. तर आमचा प्लॅन बनला 5 जणांचा आणि गाड्या आमच्याकडे तो 2. मी रॉन डेव्हिल आणि अथर्व तर आलो ठाण्यावरून इथपर्यंत बन्सीच्या इथे 2 बाईक घेऊन. आता बन्सीला गाडी नाही तर आम्ही आता शॉर्ट काय करतोय या रात्रीच्या काळोखात माहीत नाही कुठे आता सध्या. त्या बिल्डिंग ॲक्च्युली त्या सोसायटीचे तेच आहे. ट्रकवाले आम्ही शोधते आता की त्याला ॲटलिस्ट कसारा क्रॉस करून पुढे त्या टनचे ते पोचून ते कोणतरी तिकडनं काय पुढे काय पण भेटू शकतो. बघू आता शोधू. ॲक्च्युली खायला पण थांबायचं आता कुठेतरी. तो बॅग बिग घेऊन सगळं सामान विमान घेऊन आलं. तसं याला फुल कॉन्फिडन्स आहे की भेटणारच आहे काय ना काहीतरी जायला. एक काम आहे की आता बाईक नाही. तू कैसे आ रहा है? मैं ट्रक चढेगा आज. ओके सो आता आपल्या ग्रुपमध्ये आहे आपला छावा आणि अजून एक ॲड झाली. जाती भी नहीं है वो मेरे को 60 के एवरेज देती. एवरेज स्पीड बोला स्पीड जाएगी कि नहीं बिचारी. तू ती का पहिले खाली पडली का? अरे सगळं का खाली पाडतोय. एक तर मला खायला सांगता आणि वरती असं करता. ठीक आहे चल तेच दे. ठेवा कॉल करून ठेवा. माहित नाही पोचल्यावर टेस्ट बघ बोलायला सांगायचं नाही. ओके सध्या जवळपास 10-20 झालेत. आता आहोत आपण कसारा घाटाच्या परफेक्ट एंट्रीलाच. इकडनं कसारा घाट चालू होतो. अरे हॉर्न मारता का मस्करी करतात बेंचवर. आता इथे आपण थांबलो फक्त थोडीशी भजी खाल्ली आणि कारण की जेवायला ॲक्च्युली सीन आहे ना जेवायला ब्रेक घ्यायचा आहे पण आम्हाला जरा पुढे जाऊन ब्रेक घ्यायचा आहे. इथे ब्रेक घेतला तर पुन्हा घाट चढून उतरेपर्यंत परत आळशी होऊ म्हणून इथे फक्त भजी खाल्ली. थोडंसं पोटाला आधार दिला. मी जर टाकलं बिहाइंड द सीनला तर मी सोमला पहिले मेसेज करेल त्याला दादाला ब्लॉग दाखव. दादा तो येईल धावत. आगे मत जा आराम से चल. 60-40 जाते ज़्यादा नहीं भगाने. लेट्स गो. कसारा घाट आहे जरा रिस्की आता रात्रीचा म्हणून हिच्यावर आलो. ह्या लाईटचा फायदा ना तुम्हाला आता दाखवतो मी. प्लस पॉईंट हे बघा हे की नाही पॉवर. हो हा घाट ना जेवढा रिस्की सकाळी आहे ना त्यापेक्षा डबल रिस्की ना रात्रीच आहे. आणि आता ना जवळपास 10-20 10:30 वाजलेत. काढ ना मला पाय सीखो मिक्स करतो मग पहिले. बन्सी ये भी करके द्या.
आता सीन असं झालं ना की आम्ही भरपूर जागी रूम ट्राय केले पण रूम कुठेच अवेलेबल नव्हते. सगळे होते तर 1800, 1900, 2000पर्यंत आणि 3 तासासाठी आम्हाला 12 ते 3साठी एवढं रूममध्ये घालण्यात काय पॉईंट नव्हता. म्हणून आम्ही पेट्रोल पंपावरती येऊन ब्रेक घेतला, थोडं फ्रेश झालो इथे, वॉशरूम वगैरे यूज केला आणि आता इकडनं पुन्हा जर्नी कंटिन्यू करू. 1 तासाचा ब्रेक घेऊन जाणार. हा पेट्रोल पंप आहे. इकडे सगळं वॉशरूम बिशरूम आम्ही यूज केला आणि झोपायला तिथेच तिची गॅप बघताय छोटीशी, तिकडे तर चटे बिटे टाकून लकटलेलं सगळे. आणि आता सगळे फ्रेश झाले. लेट्स मूव ऑन. तू तो आत ह्याच्या आत काय काय घातलं मी असाच आलोय. टी शर्ट आहे एक्स्ट्रा अजून आहे का तुझ्याकडे? हा काय काय माझ्याकडे हे ना उकले दुखलेत थंडीने सगळे. मारा काय होतं आई हे बघ 17. आई पण घालणार. किती लेअर घातलेत ते तर बघ. 1 2 3. माझा स्पॅन्क नाही आला त्यात. आणि ही अजून 4थी लेअर आहे पॅन्टीची. चड्डी पण आतमध्ये 2 आहेत. सॉक्स भी दूं क्या? मैं शूज में पैसे ही ले लेता हूँ. अभी जीन्स भी पहनेगा. दे सॉक्स दे. ओके आता इकडून ना जवळपास आम्हाला जायचं आहे तिकडे ना पायथ्यापर्यंत, म्हणजे पायथ्याला पार्किंग आहे वाटतं तिथपर्यंत. तिकडे इकडनं अजून 15-1 किलोमीटर आहे. पण थंडीने एवढी घाण उकली आहे ना मॅक्स एक्सप्लेन नाही करू शकत. डोळे बघा. आणि मोठा सीन ना अथर्वची वाट लागली. अथर्व त्यांना दाखवतो. तो झोपला ना तो अथर्वच आहे बिचारा. नशीब. आणि बॉन्ड फायर झाले थोडंफार. तिकडे ते का माझ्या डोक्यात घालतो. त्याला लागली तू माहितीये म्हातारे असतात ना गावातले म्हातारे असतात ना शिवाजी बिडी पुकत असं वाटतं.